बंजारा समाजातल्या एका महिलेच्या आयुष्यात घडलेली घटना आहे. तरी मला सेन्सॉरनं वगैरे पण विचारलं की बाबा क्या है, कोई एजेंडा तो नहीं. डायरेक्टली विचारले. नहीं बोला सर मैं कोई पार्टी का नहीं, किसी का झंडा नहीं, कोई एजेंडा नहीं. किस किस फिल्म में कहाँ कहाँ आते आते रह गया और फिर इसका नसीब, इसकी कुंडली इस फिल्म से लिखी हुई थी, तय थी ऊपर वाले की तरफ से. सनी लिओनी पण पहिल्यांदा म्हटली की बाबा नहीं मैं नहीं, मराठी में बहुत बैड एक्सपीरियंस है, अच्छा नहीं, तसं नहीं. मैं बोला मैडम आपको जो चाहिए, जैसा चाहिए वो सब कुछ हम लोग पहले कर देते हैं, आप डोंट वरी. मला जसं कळलं की शांताबाई हे गाणं सनी लिओनला दिलंय, मग मी सरांसोबत भांडले. मला शांताबाई गाणं का नाही दिलं? आपल्या महाराष्ट्रात खूप फेमस आहे शांताबाई गाणं. मी स्वतः त्या गाण्यावर बऱ्याचदा डान्स केलाय. तिला शांताबाई गाणं करायचंच आहे ना, तर मग आता तिला नेक्स्ट माझा काही मूवी येईल त्याच्यामध्ये हिंदीमध्ये शांताबाई देतो तिला तुमच्या समोर. सर्व हिंदीचे राईट्स पण माझ्याकडे आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरचा सिनेमा आहे. हे प्रश्न कुठेतरी त्यांना काहीतरी दिलासा देतील, पण सामान्य माणूस सुद्धा काहीतरी करेल हा चित्रपट बघून. तो पंचायत समिती अध्यक्षाचा मेहुणा आहे म्हणून त्याला जास्त पैसे, आणि ही गरीब म्हातारी आहे म्हणून हिला कमी पैसे. संजीव कुमार राठोड दिग्दर्शित निर्मित महाराष्ट्र फाईल्स हा सिनेमा आपल्या भेटीला लवकरच येतोय. उत्सुकता यासाठी नावामुळेच झाली निर्माण, कारण काश्मीर फाईल्सने जे काही करून ठेवलं तर त्यामुळे महाराष्ट्र फाईल्स आता काय आपल्याला दाखवणार आहे, कोणत्या फाईल्स ओपन करणार आहे, कोणाकोणाचे पत्ते उघड करणार आहे. त्यामुळे पत्रकार म्हणून मलाही ती उत्सुकता आहे आणि प्रेक्षक म्हणून तुम्हालाही असणार. तर आपल्यासोबत सिनेमाची टीम आहे. मला वाटतं मंगेश, मी तुझ्यापासून सुरुवात करेन की तशा पद्धतीचे सिनेमे तूही आता करतोयस, त्यामुळे अर्थातच आम्हाला ती उत्सुकता आहे की महाराष्ट्र फाईल्समध्ये काम करण्यामागेही काहीतरी हेतू असणार तुझा त्यावेळी, म्हणजे एक शुद्ध हेतू. तर एक तर मला सांग सिनेमाविषयी, तुझ्या भूमिकेविषयी, आणि नक्कीच आम्हाला काहीतरी काश्मीर फाईल्स सारखं पाहायला मिळणार आहे का काय? आपण दिग्दर्शकांकडे कॅप्टन ऑफ द शिप नंतर जाऊया. सगळ्यात महत्वाची गोष्ट, जेव्हा हा सिनेमा झाला तेव्हा मी फक्त अभिनेता म्हणूनच होतो. तेव्हा माझं असं काही मी फार- 10-1 वर्षापूर्वी, म्हणजे 2013-14 सालची गोष्ट असेल ही. पण मराठी सिनेमा म्हणलं, मराठी निर्माता म्हणलं की काही ना काहीतरी अडचणी येतच असतात. त्या अडचणीतनं संजीव कुमार राठोडांनी मार्ग काढला आणि सिनेमा आज रिलीज होतोय. आणि मराठी सिनेमा रिलीज होणं ही खूप महत्वाची महत्वाची गोष्ट आहे. असे आज अनेक सिनेमे आहेत की जे तयार झालेत पण ते रिलीज झालेच नाहीत, अजून डब्यात आहेत. तर एक चांगला सिनेमा रिलीज होणं खूप गरजेचं आहे. आणि तेव्हा आता ते सांगतीलच, तो कुठला ॲक्ट वगैरे तेवढं काही माझ्या लक्षात राहत नाही, पण तेव्हा भूसंपादनाविषयी बऱ्याच काही ना काहीतरी अशा घटना घडत होत्या. आणि ही जी घटना आहे ही सत्य घटना आहे. अच्छा. बंजारा समाजातल्या एका महिलेच्या आयुष्यात घडलेली घटना आहे. म्हणजे आम्ही सगळे नटमंडळी या बंजारा समाजाला या चित्रपटाच्या निमित्ताने आम्ही प्रेझेंट करतो आहोत. आणि तेव्हा यांना असं वाटलं संजीव कुमार सरांना की नाही हा विषय लोकांसमोर आला पाहिजे, कारण ते स्वतः त्या समाजातनं आहेत. त्यांनी जेव्हा स्क्रिप्ट मला ऐकवली तेव्हा माझी एक गोष्ट लक्षात आलं की यातल्या काही गोष्टी मी अनुभवलेल्या आहेत. म्हणजे याच्यामध्ये जे आमदार निवास दाखवलं आहे, त्या आमदार निवास मी राहत होतो. तुझी तर गोष्टच तिथून सुरू झाली. तिथनंच सुरू झाली गोष्ट. त्यातल्या बऱ्याच घटना मला रिलेट होत होत्या. किंवा आमदार निवासला राहत असताना खाली जी मंडळी सगळी एजंट मंडळी फिरायची आणि त्यांच्या कचाट्यामध्ये बरोबर एक कुठला तरी माणूस सापडायचा आणि नंतर त्याचे सगळे खिसा रिकामा झाल्यानंतर त्याच्या लक्ष द्यायचं की अरे आपल्याला या माणसाने त्या मंत्र्याचं नाव सांगितलं होतं, तिथपर्यंत तो पोहोचवणार होता, त्या आमदाराची ओळख करून देणार होता. हे काहीच घडलं नाही. आपण परत कोणाकडनं तरी उधार पैसे मागून आपल्या गावी चाललो आहेत. हे सगळं माझ्या समोर घडलेलं आहे. हे सगळं मी अनुभवलेलं आहे. त्यामुळे नाही म्हणलं हा आपण सिनेमा केला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, शेतकरी. आपण प्रत्येक गव्हर्नमेंट शेतकऱ्यासाठी काही ना काहीतरी करतच असतं, कुठल्या ना कुठल्या योजना येतच असतात, पण निसर्ग आपल्या हातात नाही. बरोबर. निसर्गाचा कोप झाला, निसर्गाचं प्रेम नाही लाभलं की आपला शेतकरी वंचित राहतो, आपल्या शेतकऱ्याचे प्रॉब्लेम सुरू होतात. आणि तशातनंच हा एक प्रॉब्लेम या महिलेच्या आयुष्यात झालेला आहे. आणि तो सॉल्व्ह करण्याचा कसा प्रयत्न करतो हा राजवीर, त्या गावचा सरपंच असतो मी, ते खूप छान पद्धतीने संजीव कुमार राठोडांनी चित्रित केलेलं आहे. अच्छा. आणि बरोबर गौतमी आहे, त्याच्यानंतर सनी लिओनी आहे, त्यांच्यावर आम्ही नृत्य केलं आहे. सपना चौधरी आहे, मंगली म्हणून साऊथच्या खूप फेमस डान्सर आहेत, त्या सुद्धा आहेत. आणि मग आम्ही बाकी उरलेले, मी नागेशजी, सयाजी, वीणा
आऊ म्हणजे उषाताई हे आम्ही सगळे उरलेले आहोत, पण बाकी सगळे मेन याच्यात नाही पण तू जसं म्हणालास की तेव्हा तू वेगळा होतास, तुझा राजकारणाशी एकंदरीत काहीच संबंध नव्हता, पण तरी देखील तू पाहिलं होतंस बिकॉज ऑफ आमदार निवासमुळे तुला त्याचा अनुभव होता, त्याचे चटके पण तू अनुभवले असशील कदाचित. हो. जर नाही, मी मुळात राजकारण हे बघ, माझं एकच म्हणणे प्रणाली, राजकीय माणसाशी मी माझी ओळख आहे किंवा राजकीय माणूस माझ्या जवळचा आहे म्हणजे मी राजकारणी झालो का? 2008 सालापासून माझं कनेक्शन आहे. शिवसेना माझ्या रक्तात आहे. मी जेव्हा संभाजीनगरला होतो तेव्हा सुद्धा मी विद्यार्थी सेनेचा कार्यकर्ता म्हणून काम करायचो. अच्छा. मग मी मुंबईत आलो, ठाण्यात आलो. ठाण्यात आल्यानंतर 2008 साली माझी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांवर ओळख झाली. ती सुद्धा एका कार्यक्रमाच्या निमित्ताने झाली. एका कार्यक्रमाच्या निमित्ताने ओळख झाली आणि जस्ट म्हणजे हाय हॅलो नमस्कार असं झालं. टेंभी नाक्याला मी जाता जाता फक्त म्हटलं चला दास दिघे साहेबांचं दर्शन घेऊ म्हणून दर्शन घ्यायला गेलो आणि अरे तुम्ही कसं इकडे, बस तिथनं सुरू झाली आमची दोस्ती. म्हणजे म्हणून आज पण आमचं रिलेशन ते माझ्या मोठ्या भावासारखे आहेत. आमचं रिलेशन राजकारणी असं नाही आहे. तसं असलं असतं तर मी पण आज कुठेतरी तुम्हाला दिसलो असतो, पण नाही. त्यांनी तेवढे सांगितलंय मला की 1 मिनटं तू कलाकार आहेस, कलाकारच राहा, कला जोपास, छान सिनेमे कर, चांगला अभिनय कर. फक्त एकच गोष्ट अशी आहे की आमदार निवास हे क्षेत्रच असं होतं की तिथे पॉलिटिक्स शिवाय दुसरं काहीच नव्हतं. बरोबर. त्यातनं एकच गोष्ट मी शिकलो की कोणाला फसवायचं नाही आणि कोणाकडनं फसवून घ्यायचं नाही. येस. एवढं मात्र मी 100% आमदार निवासमधनं राजकारण शिकलो. मला आता विषय जसं तू म्हणालास शेतकऱ्यांविषयी आणि हे एकंदरीतच, पण तेव्हाची परिस्थिती ही वेगळी होती. आत्ताची परिस्थिती ही वेगळी आहे शेतकऱ्यांच्या बाबतीतली. तो काय फरक तुला जाणवतो? हे बघ, आता हा जो विषय आहे ना, हा भूसंपादन याच्यामधला मेन विषय आहे. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की एखादा रस्ता जाणार असतो किंवा काहीतरी डेव्हलपमेंट होणार असते, त्याच्या जमिनी जातात, मग त्यांना मोबदला कमी मिळायचा आधी. हो. आता तसं नाहीये. समृद्धीच्या वेळेस सुद्धा सरकारने चांगला मोबदला दिला. यावेळेस सुद्धा म्हणजे आता पुरंदरला विमानतळ होतंय तेव्हा सुद्धा चांगला मोबदला मिळतो. एकरी 2-2 करोड रुपये मिळतात शेतकऱ्यांना. ही खूप चांगली गोष्ट आहे. पण मेन बेस काय शेतकऱ्यांचा? मी पण शेतकरी कुटुंबातलाच आहे. माझ्या पण वडिलांच्या नावाच्या अजून 4 एकर शेती आहे बिलोली तालुक्यात, नांदेड जिल्ह्यामध्ये. ती माझे काका सांभाळतात. आपण सगळे शेतकरी आहोत खरं पाहिलं तर. आपला बेसच शेती आहे. पण शेती बेस असताना मला असं वाटतं की आपण ना अपग्रेड होणं फार गरजेचं आहे. बरोबर. आज VFX AI मध्ये अपग्रेड झालं ना, मग आपण शेतकरी म्हणून का अपग्रेड होऊ नये? बरोबर. काही शेतकऱ्यांची कॅपॅसिटी नसेल, पण ज्याची असेल त्यांनी शेतकरी आपला भाऊ आहे म्हणून त्याला ज्ञान द्यायला काय हरकत आहे? बरोबर. आणि ज्ञान दिल्याने वाढतं, जपून ठेवल्याने वाढत नाही. त्यामुळे मी नेहमी म्हणत असतो, मी शेतकऱ्यांच्या विषयी हा माझा 4था सिनेमा असेल. सगळ्यात पहिले मी एक सिनेमा केला होता, गिरीश मोहितीने डिरेक्ट केला होता, बायोस्कोप. त्यात बैल नावाची कथा होती, शेतकऱ्यांचाच विषय होता. त्याच्यानंतर मी फिल्म केली आत्तामध्ये पुन्हा शिवाजीराजे भोसले, शेतकऱ्यांचा विषय होता. आता देऊळ बंद 2 येते, शेतकऱ्यांचाच विषय. हा सिनेमा शेतकऱ्यांचाच विषय. शेतकऱ्यांचे अनेक विषय आहेत, ते तुम्ही जर हाताळायला गेलात तर एवढे विषय आहेत ना शेतकऱ्यांच्या विषयी. माझं असं म्हणणं आहे की त्यातनं काही ना काहीतरी आपण दिलं पाहिजे आणि काही ना काहीतरी घेतलं पाहिजे. आणि महाराष्ट्र फाईलमधनं जर तुम्ही बाकी सगळ्या गोष्टी बाजूला ठेवल्या तर 100% तुम्हाला सांगतो की आमदार निवासच्या आसपास आल्यावर, मंत्रालयाच्या आसपास आल्यावर आपण फसायचं नाही. तिथे फसवणारी लोक खूप आहेत, हे एक लक्षात येईल. आणि दुसरी गोष्ट, या ज्या महिलेच्या, या बंजारा समाजाच्या महिलेवर जो अत्याचार झाला, तो अत्याचार कुठल्याच समाजाच्या व्यक्तीवर होऊ नये यासाठी काय जागरूकता आपण राखली पाहिजे, हे सुद्धा या सिनेमातनं खूप चांगल्या पद्धतीने मांडलेलं आहे. गौतमी, आता एक तेरी बारी. तू आता अभिनयाच्या ह्याच्यात पुढे 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 आम्हाला दिसतेस, पण आणि यात तर तू एक पाऊल आणखीन पुढे टाकलेस, ते म्हणजे हिंदी गाण्यावर परफॉर्म केलेस. त्यामुळे आता कदाचित आणखीन एक वेगळा प्रवास तुझा सुरू होऊ शकतो. पण आम्ही गाणं ऐकलंय, आम्ही तुझा परफॉर्मन्स पाहिलाय. एकतर मला सांग, हिंदीसाठी जेव्हा विचारलं गेलं
तेव्हा तुझी आधी रिॲक्शन काय होती? म्हणजे सुप्त एक आपण इच्छा असते आपली आतमध्ये, ती पूर्ण झाली असं वाटलं का त्यावेळी? आणि दुसरं म्हणजे विषय शेतकऱ्यांवर आहे. त्यामुळे विषयाशी तू कशी कनेक्ट झालीस? अर्थात आपण विचारतो जेव्हा काम येईल तेव्हा, की काय सिनेमा आहे, काय विषय आहे? आणि मग आपण हो म्हणतो. तर त्याविषयी सांग तुझी रिॲक्शन या सिनेमावर. मला जसं कळलं की आणि तेव्हा तू अजून लहान असशील. हा खूपच. 4 वर्ष मी नुकतीच ट्रेंडिंगला आली आणि सरांनी मला हा चान्स दिला. खरं तर राठोड सरांचं मनापासून आभार. ज्यावेळेस मला हा मूव्ही आला म्हणजे मूव्हीतलं गाणं आलं ना हिंदी, मला सांगितल्यावर मी एवढी खुश झाले. म्हटलं हिंदी गाणं, मराठी तर आपण भरपूर केलेत गाणी. हिंदी गाणं आले, मी हो म्हटले. हो म्हटल्यावर नंतर मी सगळं आमचं झालं, डन झालं. नंतर मला कळलं की सनी लिओन आहे, सपना चौधरी आहे, मी आहे आणि त्यांना मराठी गाणी आहेत आणि मला हिंदी आहे. बरं तेही ठीक आहे. मला जसं कळलं की शांताबाई हे गाणं सनी लिओनला दिलं आहे. मग मी सरांसोबत भांडले. मग मी त्यांना काय म्हटलं, तुम्ही असं माझ्यासोबत का केलं? मला अन्याय केला माझ्या हां. मला शांताबाई गाणं का नाही दिलं? आपल्या महाराष्ट्रात खूप फेमस आहे शांताबाई गाणं. मी हो. स्वतः त्या गाण्यावर बऱ्याचदा डान्स केलाय आणि ते गाणं म्हटलं की मी सरांना पण सरांनी मला छान समजावून सांगितलं की तू कुठंतरी पुढं पण गेली पाहिजे. आज तू जा, तुला हिंदीचा चान्स मिळतोय. मराठी सॉन्ग म्हणजे मराठी मूव्ही आणि त्यात माझं हिंदी गाणं. मी बरेच मराठी गाणे केलेत, अल्बम सॉन्ग केले, मूव्हीचे पण गाणे झालेत. पण हे माझ्यासाठी खरंच खूप छान चान्स आहे हा. आणि छम्मो आता आम्ही कार्यक्रम केला त्या दिवशी आम्ही गाण्याचं पण रिलीज हे केलं. त्यावेळेस सगळे मला जेव्हा गाणं दाखवलं ना हे स्क्रीनला की सगळे खालून मला सगळे ए छम्मो, ए छम्मो. मी म्हटलं मी प्रेक्षकांना बोलतेय माईकवर की का सबसे कातील गौतमी पाटील नाही का छम्मो का आता हे तर छान आहे माझ्यासाठी नवीन अनुभव होता आणि हे नवीन म्हणजे माझ्यासाठी प्रत्येक आत्ता हा वेगवेगळा अनुभवच आहे सगळ्या. तर खूप छान वाटलं आणि मी एन्जॉय पण केलं. बरं तू विषय विचारलेलास जेव्हा गाणं आलं तेव्हा काय सिनेमा आहे, सिनेमाचा विषय काय आहे? कारण आणि शेतकरी या विषयाशी तू किती कनेक्टेड नाही मी खरं सांगू मला अजूनही माहीत नाही आणि मी विचारलंही नाही. खरंच नाही विचारलं. मीटिंग झाली जसं कळलं गाणं हे आणि अजूनही मी एवढे गाणे म्हणजे एवढे मूव्हीतले गाणे केले पण नाही दादा. मी कधी मूव्हीचं म्हणजे पूर्ण स्टोरी वगैरे नाही. हा गाणं हे आहे, हे मला करायचंय, ओके ठीक आहे. फार चौकशी नाही हर करत. चौकशी अजिबात नाही. आपल्या कामापुरतं का? हा. पण तरी पण मला तुला इथे विचारायला आवडेल की शेतकरी हा विषय असा आहे ना आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण जे पाहतोय एकतर उन्हाळा आला की आपण जे पाहतो आत्महत्यांचं एक हे येतं आणि त्या एक एक कानावर बातम्या पडतात आणि आपण असे म्हणतो अरे काय चाललंय हां. आणि जेव्हा पिकांचं नुकसान होतं तो एक वेगळा विषय आहे. जेव्हा अवकाळी पाऊस पडतो त्या अवकाळी पावसामुळे जी पिकांचं नुकसान होतं ज्यात शेतकरी होरपळले जातात हे तू पाहत असशील बातम्यांमध्ये वगैरे आणि अशा एखाद्या सिनेमाचा आपण भाग आहोत. आत्ता या क्षणी तुला ती जी एक शेतकरी व्यथा जी मांडण्यात आली यातून त्याविषयी तू माणूस म्हणून किती कनेक्ट झालीस? खरं तर मी आत्ताही सांगते मला मूव्हीची स्टोरी अजूनही माहीत नाही आहे. पण मी आवर्जून मूव्ही बघितल्यावर मी नक्की सांगेल ह्या गोष्टीचं. आणि राहिलं शेतकऱ्यांचा विषय की प्रत्येकाच्या आयुष्यात संघर्ष आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही आहेच. पण आत्महत्या नाही केली पाहिजे. प्रत्येक गोष्टीला आपण सामोरं गेलंच पाहिजे आणि ह्या गोष्टी नाही झाल्या पाहिजेत. नागेश सर सिनेमामध्ये आम्ही ट्रेलर आता पाहिला. तुमचा तोच राग आणि तोच रंग आम्हाला छान पुन्हा एकदा एक व्हिलनचं एक पण दिसतंय. काय तुम्ही स्वतः ती भूमिका किती एन्जॉय केली? कारण विषय जसं मी म्हटलं तसं शेतकरी हा विषय आहे त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या खरं तर तो जवळचा विषय आहे. ज्या पद्धतीचं आपण गोष्टी पाहतोय आपल्या आजूबाजूला तर त्याविषयी पण मला सांगाल? मी स्वतः एक चित्रपट निर्माण केलाय, डिरेक्ट हो केलाय हो हो. शेतकरी विषयावर. त्यामुळं मला त्याची जाणीव आहे आणि त्या जाणीवा आहेत कारण आपण सगळेच जसं हा म्हणाला की आपण सगळे कुठेतरी शेतकरी आहोत शेतकरी जावं. है ना. त्यामुळे त्या जाणीवा जाणार नाहीत आणि अशा एखाद्या विषयावर चांगला विषय घेऊन कोणी आलं तर ते नक्कीच आवडतं आम्हाला. आणि यांच्या काय आहे की मला वाटतं काय की जेव्हा दिग्दर्शक येतो त्यात असा दिग्दर्शक येतो ज्याने आधी चित्रपट कधी केलाच नाही पण त्याच्या कपाळावर काही लिहिलेलं नसतं की मी बरा दिग्दर्शक आहे नाही का. तर असं व्हायला पाहिजे की ते एअरपोर्टवर असतं रे चाचणी मशीन
तशी एखादी नटांकडे पण असायला पाहिजे की स्क्रीन केलं की नाही हा बरे पैसे देईल, नाही हा पुरुष नटांना बरे पैसे देईल. पुरुष नट है ना, बाकी पुरुष नटांना कास्ट करेल, इतर आणखी काहीतरी कास्ट करणार नाही. आणि दिग्दर्शक पण चांगला आहे, माणूस पण बरं, अशी एक मशीन काढायला पाहिजे. तर बघूया निघते का, तू काढशील, तू कर काहीतरी. पॉलिटिशियन करू शकतात हे सगळं असो, पण सुदैवाने ती मशीन न वापरता हा दिग्दर्शक उत्तम निघाला आणि विषय चांगला होताच. कलाकार पण सगळे चांगले होते. मंग्या होता, मंग्याला कालच मी फोन करून सांगितलं की अरे तू बरं काम केलंस. आणि मी खूप धन्य पावलो. हा म्हणाला की अरे मी नेहमी बरंच काम करतो, असा नालाय का. मी म्हटलं अरे कोणीतरी बरं म्हणतं ते ॲक्सेप्ट तर कर, है ना. फोन केला, अरे मामू कल फिल्म देखी ला, अच्छा काम किया रे तूने. मतलब मैं तो हरदम अच्छा काम करता हूँ, और तेरे कॉम्प्लीमेंट दे रहे हो तो ले, तो दिया मैंने, हम तो अच्छा ही करता हूँ. है ना. बरेचदा आपल्याला आपण नटतो, आरशासमोर उभे राहतो, पण कॉम्प्लिमेंट मिळाले की लगेच आपण खुश होतो. नाही काय नाही रे, असं काही नाही, अच्छा, असं होतं. असं म्हणतो आपण. बायकांच्या बाबतीत तो असं खुश होतं, पण तू तसा नाही आहेस. हां, पण तू तसा नाही आहेस, कळलं मला. एनिवे, चित्रपट उत्तम आहे, सगळ्यांनी बघावा असा आहे. चांगला चित्रित झाला आहे, सगळ्यांची कामं फार चांगली आहेत आणि नटांनी डान्स पण चांगले केलेले आहेत, ते महत्त्वाचं. खासकर गौतमीने फार छान डान्स केला आहे. अर्थात त्या गाण्याचे जे काही शब्द आहेत त्याच्यावर तिचे एक्सप्रेशन करेक्ट आहेत की नाही हा एक वादाचा मुद्दा आहे. पण तिने चांगला डान्स केला, ती नेहमीच करते. आणि मला यावर गौतमीचं उत्तर होय. आणि थैंक यू राठौड़ साहब, आपने अच्छी फिल्म में काम दिया और काम भी अच्छा था. और मैंने भी अच्छा काम किया. और इसने भी अच्छा काम किया. नहीं मैं मेरे बारे में नहीं, तेरे बारे में बोल. मैं तो अच्छा ही करता हूँ बे. अरे मैं तो पहिले से अच्छा करता हूँ. एनिवे, आपल्याबद्दल लोकांना माहीत आहे. आणि आपणच कशाला बोलायचं. है ना. गौतमी बोलली तर वेगळी गोष्ट आहे ना, पण आपणच स्वतः कशाला बोलायचं. असो, चांगली भूमिका, चांगला चित्रपट, नटाला आणखी काय हवं. बरोबर, निश्चित. गौतमी, आता त्यांनी एक स्टेटमेंट केलंय, गाण्याचे शब्दांवर गौतमीचे जे हावभाव आहेत ते किती मॅच झालेत हा वादाचा प्रश्न आहे, त्यावर बोलशील. याच्यातनं आवाज कान्सला जातो. आता बोल. वाद झाले तरी मला चालतंय, मला फरकच पडत नाही. उलट मी तर म्हणते मला ट्रोल करा, मला त्यात मज्जा येते. आत्ता मला चांगलं कोणी म्हणू नका, मला सगळे वाईटच म्हणा, त्यातच मी खुश आहे. आणि ह्या गाण्याला ट्रोल करा, आमचं गाणं व्हायरल होईल, विषय संपला. कमर्शियल आहे ते एकदम. ती एकदम कमर्शियल झाली ती. ती आता तयार झाली आहे. तयार झाली. नाही मी ट्रोलला एकदम परफेक्ट. तिला कळलंय व्यवसाय काय. आपण ट्रोल केलं की आपण घाबरतो, अरे बापरे ट्रोल केलं, पण तिला कळलंय ट्रोल मधनच मिळणार आहे आपल्याला. संपला विषय, होऊन जाऊ दे. बडे बडे मुझमे जहाज डूब गए, छम्मो. आणि मी ज्यावेळेस हे गाणं केलं ना, आणि मी पहिलाच दिवस होता माझा, मी तुम्हाला बघितलं ना, मी अजून अशी मी करते का नाही मला माहीत नाही का, पण छोटासा रोल होता तो, एकदम छान झाला आणि मज्जा आली मला. पण अशी म्हणजे त्यांना घाबरलीस मंगेश? हो, घाबरली. का म्हणजे का घाबर? असं आता मला बघून घाबरली असती तर म्हणजे समजू शकतो ना आपण. काय घाबरायचं. तुम्हाला बघून पण घाबरले मी. नाही पण छान आहे, सगळी आमची पूर्ण टीम खूप छान आहे. आणि असं असतं ना की मी आत्ता नवीन आहे, तर कुठंतरी मला वाटतं की थोडंसं घाबरल्यासारखं होतं. पण असे आपल्याला कलाकार मिळतात की अरे तू बिंदास तू कर ना. आत्ता जशी की मी इथं बसली, मी म्हटलं आता मी काय बोलतेय, आणि माझ्या शेजारी बसलं पण
शब्द पकडला माझा, सॉरी. पण पण नाही का मी थोडंसं घाबरले. पण आत्ता मला म्हणजे दादा पण म्हटले, "आम्ही आहे ना, तू बोल." हे 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 सपोर्ट पाहिजे एका कलाकाराला आणि ते मला मिळतो म्हणून मला खूप छान वाटतं. आणि आमची टीम तर खूप छान आहे सगळी. थँक यू. निश्चित. संजीव सर, एक तर सिनेमा जसं आपण आता म्हणतोय की रिलीजला उशीर झालाय. शेतकऱ्यांची त्यावेळेला जे काही हे होते ते वेगळे होते शेतकऱ्यांच्या बाबतीत. नियम म्हणा किंवा ज्या काही हे आहेत सुविधा म्हणा, जे वेगवेगळे होते. आत्ता पूर्णतः परिस्थिती थोडी बदललेली आहे. त्यामुळे विषय आत्ता तो किती अपील होईल शेतकरी वर्गात किंवा कॉमन ह्याच्यामध्ये, आणि जर तो कशा पद्धतीने पोहोचेल. ही जी आहे, ही घटना जी आहे, लँड ॲक्विजिशन ॲक्ट जे आहे 2013ला आलेलं आहे. हम्म. त्याच्यापूर्वी जे आहे आता ते फेअर कम्पेन्सेशन अँड रिसेटलमेंट जे आहे ॲक्ट LARR असं म्हणतात त्याला. हम्म. तर आता खूप चांगल्या सुविधा गव्हर्नमेंट देत आहेत. केंद्र शासन असो, महाराष्ट्र शासन असो, आपले यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असो, DCM साहेब आहेत आमचे, डेडिकेटेड टू कॉमन मॅन DCM एकनाथ शिंदे सर आहेत. त्यानंतर सुनेत्राताई पवार जे आहेत, अजितदादा गेलेत, आम्हाला खूप खंत आहे त्यांची. पण या लोकांनी खूप चांगलं काम केलेलं आहे. सध्या जो मोबदला जो आहे तो 5 पटीनं जास्त दराने जे आहे की सध्या जे बाजारभाव आहे त्याच्या 5 पटीनं जास्त जो आहे किंवा त्याच्यापेक्षासुद्धा जास्त मोबदला जो देत आहे सध्या आता पुरंदरमध्ये जे आहे तो दिलेला आहे 2 कोटी रुपये प्रति एकरी. पण तरीसुद्धा त्याच्यानंतरच्या ज्या काही समस्या शेतकऱ्याला दिलेल्या पैशामध्ये ज्या आहेत त्या शेतकऱ्याच्या हातामध्ये एवढा पैसा आल्याच्या नंतर त्याचं नियोजन कसं करायचं, आर्थिक नियोजन, हे त्याला जमलं नाही. आणि त्याच्यातून जे प्रश्न निर्माण झालेले आहेत, म्हणजे ते शेतकरी रातोरात श्रीमंत झालेत आणि त्याच्यानंतर एवढा पैसा आल्याच्या नंतर त्यांच्या हातामध्ये ते व्यसनाधीन झालेत, बाकी वाम मार्गाला लागलेत आणि तो पैसा जो आहे की गेला. एकतर शेतीसुद्धा गेली आणि त्याच्यानंतर वडिलोपार्जित जे शेती होती ती शेतीसुद्धा गेली आणि त्यांच्या हातामध्ये पैसासुद्धा नाही. आज का जो शेतकरी होता, जो मानानं आज मोठा होता, तो आज शेतमजूर झाला आहे. वेगवेगळ्या धंद्यामध्ये त्यानं हे केलेलं आहे आणि त्याची अवस्था खूप वाईट झालेली आहे. तर हा वास्तविकता दाखवणारा मेन चित्रपट आहे. मेन हा चित्रपट बंजारा समाजाशी एक आम्ही भूमिका घेतली. मी सुद्धा बंजारा समाजाचा आहे. तर आमचा विदर्भ मराठवाड्यामध्ये बंजारा समाज हा खूप मोठा आहे. तिथली एक स्टोरी जी आहे आम्ही घेतली आणि त्या स्टोरीला आधारित जे आहे आम्ही इन्स्पायर्ड बाय द ट्रू इव्हेंट्स असं म्हणून जे आहे की आम्ही ती स्टोरी केलेली आहे. वसंतरावजी नाईक हरित क्रांतीचे प्रणेते आणि माजी मुख्यमंत्री सर्वाधिक काळ राहिलेले आहेत. त्यांनी शेतकऱ्यांसाठी एवढं बहुमोल काम केलेलं आहे, त्यामुळे त्यांना हरित क्रांतीचे प्रणेते म्हणतात. त्यांचा आदर्श घेऊन आम्ही आणि बंजारा समाजाचे जे काही स्टोरी होती ती घेऊन आम्ही दाखवलेली आहे. आणि खालूनचा जो संघर्ष कसा असतो, तर महाराष्ट्र फाईल्स म्हणजे काय आहे, आपल्या खालच्या ग्रामपंचायतपासून, तलाठ्यापासून त्याच्यानंतर तहसील ऑफिस असो, त्याच्यानंतर कलेक्टर ऑफिस असो, त्याच्यानंतर कमिशनर ऑफिस असो आणि मंत्रालय, ते एक सर्वसामान्य लोकांचे जे फाईल आहे, हाई फाईल्स जे आहे की कोणाचा अजेंडा नाही, कोणाचा प्रोपोगंडा नाही, कुणाचा झेंडा नाही. म्हणजे ज्या पद्धतीने काश्मीर फाईल्स, बंगाल फाईल्स, केरला स्टोरी ज्या पद्धतीनं झालेल्या आहेत त्या पद्धतीचा कोणता अजेंडा, हा कॉमन सिटिजन्स फाईल आहे, सर्वसामान्यांच्या फाईल्स आहेत. म्हणजे शेतकरी असेल, विधवा असेल, महिला असेल, त्याच्यानंतर विद्यार्थी असेल, तर अशा सर्व कॉमन सिटिजन्स फाईल आहे. तर त्यामुळे याला प्रेक्षकांनी जे आहे त्या फिल्मसोबत कम्पेअर नाही करायला पाहिजे की बाबा कोणता अजेंडा आहे, कोणता झेंडा आहे, कोणताच नाही, मी कोणत्या पक्षाचा सुद्धा नाही. त्यामुळे याला प्रेक्षकांनी जे आहे की मायबाप प्रेक्षकांनी, महाराष्ट्राची जनतेने जे आहे त्याला एक आपली स्वतःची फाईल आहे. आज प्रत्येक माणसाला शासकीय कार्यालयामध्ये ज्यावेळेस जातो त्यावेळेस त्याचे जे हाल होतात, कसा तो होरपळून जातो, ती फाईल या टेबलावरून त्या टेबलावर जाते, त्या टेबलावरून या टेबलावर जाते आणि त्या फाईलीचा शेवटी अंत कसा होतो
ही जी आहे की आम्ही दाखवलेली आहे. पण आता सध्याचं जे सरकार वगैरे आहे हा खूप चांगलं काम करते. आम्ही 2013च्या पूर्वीची जी स्टोरी आहे याच्यामध्ये केलेली आहे. हा लँड ॲक्विजिशन ॲक्ट जो आहे मूळ 1894चा ब्रिटिश कालीन कायदा आहे. हां, हां. सिनेमाचं नाव जेव्हा महाराष्ट्र फाईल्स ठेवलं, हम्म. तुम्ही ते रजिस्टर केलं, हम्म. त्यावेळेला तुम्हाला कशाचा सामना करावा लागला? काय चौकशा झाल्या? सेन्सॉरला काय झालं? कारण मला वाटतं नाव आत्ताच ठरवलंय की तेव्हाच नाही नाही ठरवलंय? तेव्हाच ठरवलं आम्ही. 2000 याचं पूर्वीचं नाव आमचं होतं आमदार निवास. तो मी नेक्स्ट चित्रपट करेल. हम्म. ठीक आहे. पण आम्हाला काय झालं की मेन विधान भवन आम्हाला पाहिजे होतं लोकेशनसाठी. पण अच्छा. मी खूप प्रयत्न केले, म्हणजे एवढे प्रयत्न केले. नाही मला मिळालं. मला जे आहे की विधान भवनामध्ये शूटिंगच नाही भेटलं. शेवटी मला भेटलं नागपूरला विधान भवन भेटलं शेवटी. पण त्यावेळेस जे आहे की करोना लागला. हां. मग आमचे 1-2 वर्ष त्याच्यामध्ये जे आहे की गेले कंप्लीट. मग त्यानंतर मग आम्हाला त्याचं नाव ते विधान भवन जर नाही भेटलं आणि त्याच्यामध्ये आमदार आम्ही जर नाही दाखवू शकलो त्या विधान भवनामध्ये, तर तो पिक्चर नव्हतं. मग त्याच्यानंतर फाईल्स म्हणजे हा वेगवेगळ्या फाईल्सचा होता. त्यावेळेस काश्मीर फाईल सुद्धा आलेली होती. हो. मग मला असं वाटलं की बाबा काश्मीर फाईल आले तर आपण महाराष्ट्राच्या आपण फाईल्सवरच फिल्म आहे तर त्याचं का नाही बदलावं. मग तरी मला सेन्सॉरनं वगैरे पण विचारलं की बाबा क्या है, कोई अजेंडा तो नहीं? डायरेक्टली विचारले. नहीं बोला सर मैं कोई पार्टी का नहीं, किसी का झंडा नहीं, कोई एजेंडा नहीं, मैं आई एम नॉट अ पॉलिटिकल एनी किसी भी पार्टी का नहीं मैं. तो मग त्यांनी दिलं. आणि ज्यावेळेस आमची जे संस्था असते अखिल भारतीय चित्रपट मराठी चित्रपट महामंडळ असेल, त्यानंतर इम्पा आहे, तिथं आम्ही अप्लाय केलं होतं नावासाठी रजिस्टर करण्यासाठी. त्यांनी आम्हाला अर्जंटमध्ये मी दिलो. 7 दिवसामध्ये त्यांनी मला दिले, कारण ते नाव कोणाजवळच रजिस्टर नव्हतं. त्यामुळे त्याचे नाव त्याच्यानंतर मी कॉपीराईटसुद्धा करून घेतले त्याचे. दुसरा एक महत्वाचा भाग म्हणजे सिनेमात 3 आयटम सॉंग्स आहेत आणि तुम्ही गौतमी, नंतर सपना आणि सनी आणि मंगली मंगली ओ अंटावा मामा जे गाणं होतं ना पुष्पाचं, तिनं केलेलं गायलेलं आहे. हा म्हणजे इतक्या मोठ्या या सगळ्या स्टार डान्स मधल्या मातब्बर आणण्याचं, एकत्र आणण्याचं यांचं काय प्रयोजन काय होतं? नाही, याच्या मागची सर्वात पहिल्यांदा जे आहे, ज्यावेळेस मी पहिले स्टोरी लिहिली, पहिल्यांदा मी मंगेश दादाला भेटलो. सर्वात पहिल्यांदा त्यांचं पूर्ण मार्गदर्शन मला एंटायर फिल्मला आजपर्यंत सुद्धा आहे. आजपर्यंत सुद्धा मंगेश दादांनी, कारण तो जो आमदार निवासमधला त्यांचा जो एक्सपिरियन्स होता तो त्यांना ते कम्प्लीट आठवलं. ते आम्ही जे लिहिलेलं होतं ते प्रत्येक गोष्ट जी आहे की त्यांना ते आठवत होती. त्यांचा संघर्ष कशा पद्धतीने त्यांनी, म्हणजे तिथं 18 महिने जे आहे की चोरासारखे असं लपून जे आहे की राहत होते. आणि त्यानंतर एकदा एका आमदाराला ज्यावेळेस कळालं की अरे हा कलाकार आहे आणि याचं एक नाटक येत आहे, आणि मी जे आहे की जाऊन बघतो, असं पेपरमध्ये बघितलं, याला कुठंतरी बघितलं, तर ते म्हणले अरे तू नको, आता बाहेर नको झोपत जाऊस, माझ्या रूममध्ये ये. दादानी मला ही आठवण जी आहे की सांगितली. आणि बरेच किस्से म्हणजे आमची वेवलेंथ जुळली. नागेश सर भेटले, सयाजीजी शिंदेजी आहेत, उषा नाडकर्णी जे मेन बंजारा समाजाचं कॉस्ट्युम आणि हे घालून जे आता रिप्रेझेंट करतात, ते सर्व मोठी तगडी स्टार का विना जामकर आहे, यांनी भेटले. त्याच्यानंतर जे आहे की सनी लिओनी एक शांताबाई जे गाणं आहे ते मी 2015मध्ये त्याचे राईट्स घेतले होते. ज्यावेळेस फेमस झालं होतं त्यावेळेस मला काहीच माहिती नव्हतं की बाबा मी कधी सिनेमा करेल, टाकेल किंवा काही गोष्टी करेल, असं नव्हतं. मी ते सहज असं मी गुगलवर सर्च केलं. एक वेळेस मी मुंबईहून नांदेडला माझ्या गावी जात होतो, तर माझ्या गाडीमध्ये मी म्हटलं बाबा आता पुण्यापर्यंत गेलो. सकाळी सर्च केला तर त्याच्यामध्ये बघितलं की बाबा साऊथचे गाणे एवढे फेमस असतात, हे असतात, तर मराठीचं सर्वात फेमस गाणं कोणतं? तर त्यावेळेस जे आहे की मला शांताबाई म्हणून आलं. तर मी पूर्ण प्रवास दादा इथून पुणे ते नांदेड, दुसरं काहीच नाही, एकच शांताबाई. बस त्याच्यानंतर मग मी माझ्या असिस्टंटला सांगितलं, शताबला वगैरे, आणि मग त्यांनी जे आहे की सर्व लाईन अप केलं. त्याच्यानंतर ते राईट्स मी 2015 पासून घेऊन ठेवले होते असेच.
त्यानंतर ज्यावेळेस मला सिनेमा आला त्यावेळेस जे आहे की मग त्याच्यामध्ये सनी लिओनीला घ्यावं असं वाटलं. सनी लिओनी पण पहिल्यांदा म्हटली की बाबा नहीं मैं नहीं मराठी में बहुत बैड एक्सपीरियंस है, अच्छा नहीं तसं नहीं. मैं बोला मॅडम आपको जो चाहिए जैसा चाहिए वो सब कुछ हम लोग पहले कर देते हैं, आप डोंट वरी और आपको कुछ सताएंगे नहीं, आपको बहुत कोऑपरेट करेंगे. और मग तिनं गाणं ऐकलं आणि सन्नी त्याच्यावर जे आहे की हे झाली. मग गौतमीला जे आहे की असं वाटलं होतं की बाबा मला जे आहे की ते गाणं मला द्यायचं म्हणून माझ्यासोबत भांडली तिनं. सर म्हणे मला मी मराठी मुलगी आहे म्हणलं बाबा तू आता मराठीत आहेस, मराठीमध्ये खूप छान काम केलेलं आहे. पूर्ण आज महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये, बाहेर कंट्रीमध्ये सुद्धा तिची खूप चाहते वर्ग आहेत. तर मग मी सांगितलं की बाबा तू आता मराठीहून बॉलिवूडकडे जा, तुला हिंदी गाणं देतोय. शकील आझमीजींनी लिहिलेलं आणि संगीत जे आहे सिद्धार्थ कश्यप खूप मोठा संगीतकार आहे. एवढा म्हणजे प्रचंड त्याचं नेटवर्क आहे. तो एका केंद्रीय मध्य प्रदेशचे एक मंत्री आहेत, त्यांचा मुलगा आहे. तो असून सुद्धा त्याला त्या पॉलिटिक्समध्ये इंटरेस्ट नाही, काही नाही. त्याला त्याचं म्युझिक लवर आहे ना शकीलजी. म्युझिक बिझनेसमॅन आहे मोठा, तरी त्याला जे आहे की म्युझिकमध्ये आणि एवढा मोठा स्टुडिओ केलेला आहे त्याने. असे छोटे छोटे इन्स्ट्रुमेंट असे वापरलेले आहेत, म्हणजे आमच्या याच्यापेक्षा सुद्धा कल्पनेपेक्षा सुद्धा ते खूप भारी त्यांनी काम केलेलं आहे. तर छमोला मग गौतमीला सुद्धा मी भेटलो त्यावेळेस म्हटलं तिनं तिची नाराजी दूर केली. तिला शांताबाई गाणं करायचंच आहे ना, तर मग आता तिला नेक्स्ट माझा काही मूवी येईल त्याच्यामध्ये हिंदीमध्ये शांताबाई देतो तिला तुमच्यासमोर सर्व. हिंदीचे राईट्स पण माझ्याकडे आहेत, त्यामुळे हिंदीमध्ये और शकील जी आपको लिखना है. और शम्मो जो है ना अभी उसको शांताबाई हिंदी की शांताबाई हो जाएगी वो. बरं, आता एक शेवटचा प्रश्न असा की ज्यांच्यासाठी हा सिनेमा आहे त्यांच्यापर्यंत हा खरं तर पोहोचला पाहिजे, त्यांनी तो पाहिला पाहिजे. तर असं काही विशेष नियोजन तुमचं आहे का शेतकऱ्यांसाठी? शेतकऱ्यांना हा सिनेमा दाखवणार आहोत किंवा कसं, असं काही आहे का तुमच्या डोक्यात? नाही, शेतकरी संघटना आणि बाकी काही लोकांनी जे आहेत आमचे जे आत्महत्याग्रस्त जे शेतकरी आहेत, यवतमाळ जिल्हा जो आहे महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त आत्महत्याग्रस्त आहे. तो इपी सेंटर फॉर दिस फार्मर सुसाईड म्हणतात त्याला. म्हणजे जे फार्मर सुसाईड जे आहे ना तिथूनच सुरुवात झालेली आहे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा जास्तीत जास्त तो कंप्लीट बंजारा बेल्ट असल्यामुळे बंजारा समाजाचेच लोक जे आहे की जास्तीत जास्त आत्महत्या केलेल्या आहेत त्याच्यामध्ये. तर आम्ही त्यांची जे एक असोसिएशन आहे, त्यांचे काही पुण्यामध्ये काही संस्था आहे की जे आत्महत्याग्रस्तांचे मुलांना जे त्यांचं शिक्षण असेल किंवा त्यांना आरोग्य व्यवस्था असेल, अशा काही संघटनांनी जे आहे ते आम्हाला अप्रोच केलेले आहेत. त्यांच्याजवळ पण आम्ही जाणार आहोत. शेतकऱ्यांपर्यंत सुद्धा पोहोचण्याचं आम्ही तिकडे महाराष्ट्रामध्ये दौरे करणार आहोत. मी आहेत, गौतमी आहेत, दादा आहेत, आम्ही सर्व टूर करणार आहोत आता आणि त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत. बाकी आपलं आता मीडिया तर आहेच आहे, अभिजात इथे पोहोचवेलच आता. आजमी सर, एक तो जैसे कि मैंने आपके बारे में पढ़ा और जितना सुना है, हिंदी में आपका बहुत बड़ा काम रह चुका है, लेकिन अभी मराठी में एक ऐसा सब्जेक्ट तो बहुत सर्वप्रचलित सब्जेक्ट है, सबको पता है, इस पे कुछ लिखना है. एक तो ये सत्य घटना है, तो इसके ऊपर लिखना है, तो कैसे, मतलब एज अ राइटर क्या आपको चैलेंज लगा था वो लिखने में? चैलेंज तो इसलिए भी नहीं था क्योंकि ये जो गाना है ये इसकी शक्लें थोड़ी बदलती रहीं, थोड़ी लाइनें बदलती रहीं इसकी. ये गाना नीरज पाठक जी के यहाँ लॉक था, ये गाना गदर वाले अनिल शर्मा जी के यहाँ लॉक था, फिर ये गाना हम लेके पहुँचे इंदर कुमार जी के यहाँ. तो ये जो लाइन है कि बड़े बड़े मुझ में जहाज़ डूब गए, गाना ये और इससे पहले जो एक लाइन है वहाँ से शुरू होता था और उसमें पंच लाइन कुछ और थी जिसको हुक लाइन हम कहते हैं. तो कई म्यूज़िक डायरेक्टर भी चेंज हुए. विजय वर्मा जी ने भी कंपोज़ किया, राशिद खान ने कंपोज़ किया, राज आशू ने कंपोज़ किया. फिर जब हम ये गाना हमने सुनाया उनको, इंदर कुमार साहब को,
तो उन्होंने कहा कि यार ये जो बड़े बड़े मुझ में जहाज डूब गए, इसको हुक लाइन बनाइए आप। जैसे इंसानों का नसीब होता है, कुंडली होती है, तो ऐसे गानों का भी होता है, फिल्मों का भी होता है। तो मैं आपको बता रहा हूँ कि इस गाने ने कितना सफ़र किया, कहाँ कहाँ पहुँचा ये। और मुझे लोग सीधा साधा शायर समझते हैं कि भाई महेश भट्ट साहब की फिल्मों के टाइप के गाने ये अच्छे लिखते हैं, इनके पास शायरी है। और आइटम सॉन्ग के लिए मुझे ज़्यादा लोग बुलाते नहीं थे, तो मुझे ये भी था कि मुझे कोई मौका मिले तो मैं लिख के दिखाऊं कि आइटम सॉन्ग क्या होता है, कैसे लिखा जाता है। तो मैं मिसाल भी देता था, भाई गुलजार साहब लिखते हैं, जावेद साहब मैं क्यों नहीं लिख सकता, मैं हर तरह के गाने लिख सकता हूँ। तो ये गाना मैंने खुद क्रिएट किया। इसकी कहानी शायरी खुद लेके आती है। पोइट्री का एक प्रोसेस होता है, और गाना जो है एक पोएम की तरह होता है, कहीं से शुरू होके कहीं पहुंचता है जब शायर लिखता है। तो आजकल गाने पोइट्री लेस इसलिए हैं कि उनमें शायर गायब हो गया है, बॉलीवुड से पोएट गायब हो गए, कोई भी शब्द फिट कर रहा है, तो वो बात बनती नहीं है। वरना गाना कहीं से शुरू होके कहीं पहुंचता है। तो इंदर कुमार साहब ने कहा कि भाई ये जो लाइन है इसको आप हुक लाइन बनाइए, और नीचे वाला छोड़ दीजिए और ऊपर कुछ और क्रिएट कीजिए। मैंने कहा ठीक है। तो ये गाना हमने सिद्धार्थ कश्यप जी के साथ किया था। उन्होंने कंपोज किया इस गाने को, तो मैंने उसमें थोड़ा रीराइट किया। और फिर जो है वो गाना जो है किसी वजह से उनकी फिल्म में नहीं आ पाया। वो उस गाने की जगह उनको टी सीरीज से कोई गाना मिल गया, और वो गाना जो है वो रह गया। तो सिद्धार्थ कश्यप जी ये मिले हैं, आप लोग भी, उनका SK म्यूज़िक है। तो जब उन्होंने अपना चैनल शुरू किया तो उन्होंने मुझे एक दिन फ़ोन किया, शकील भाई वो गाना जो छम्मो है वो हम अपने चैनल के लिए करते हैं। अरे मैंने कहा बड़ा गाना है, फिल्म का गाना है। अरे तो क्या हुआ, मैं फिल्म के स्टार ले आऊँगा, आपको फिल्म का पैसा दूंगा, तो आपको क्या प्रॉब्लम है? मैंने कहा मुझे कोई प्रॉब्लम नहीं है, आप तो अच्छा ही करते हो शूट और अच्छा रिलीज़ करते हो। तो मैंने कहा ठीक है, करते हैं। तो इस तरह से वो गाना रिकॉर्ड हुआ और बहुत बड़े स्तर पे शूट किया उसको। और उस गाने की जो रिलीज़ पार्टी थी, तब तक मेरी संजीव भाई से दोस्ती हो चुकी थी। तो संजीव भाई को मैं उस पार्टी में लेके गया, उन्होंने वो गाना सुना और देखा, और ये जो फिल्म आज बन के कंप्लीट हुई है, तब वो इसकी प्लानिंग कर रहे थे और इनके दिमाग में इसकी स्टोरी और इसके कैरेक्टर सब चल रहे थे, हमें कुछ नहीं पता। तो इन्होंने मुझे कहा यार शकील भाई मेरी फिल्म मराठी है, लेकिन ये गाना मेरी कहानी और सिचुएशन के हिसाब से बहुत सूटेबल है, तो ये गाना मेरी फिल्म में आना चाहिए। मैंने कहा ठीक है। बोले सिद्धार्थ भाई से बात करो। तो मैंने उनसे बात की, तो पहले वो अरे कहाँ मैं फिल्मों में, अब मेरा तो रिलीज़ हो गया है। मैंने कहा रिलीज़ हो गया तो क्या हुआ, वो अपना लेना चाहते हैं फिल्म में। तो इस तरह से हम दोनों ने मीटिंग की उनके साथ, और वो मान गए और उन्होंने ये गाना इनको दिया। तो ये किस किस फिल्म में कहाँ कहाँ आते आते रह गया, और फिर इसका नसीब, इसकी कुंडली इस फिल्म से लिखी हुई थी, तय थी ऊपर वाले की तरफ से। अब SKR म्यूज़िक में आज रिलीज़ होने जा रहा है, तो मैं सभी अपने चाहने वालों से कहूँगा कि आज जो है SKR म्यूज़िक पर इस गाने को आप फिर से देख सकते हैं। ये गौतमी पाटिल जी यहाँ जो बैठी हुई हैं, ये बहुत अच्छी डांसर हैं ये, और महाराष्ट्र में ख़ास तौर से इनका बहुत नाम है। मंच जो महाराष्ट्र का जो एक लावनी डांस बोला जाता है, यही ना, उसमें ये बहुत माहिर हैं, इनका बड़ा नाम है, इनके बड़े चाहने वाले हैं। और मैं अभी मिला इनसे, बहुत हंसमुख हैं, बहुत अच्छी हैं, बहुत प्यारी हैं। तो इनका डांस आप उसमें देखें, और कई एक्टर भी हैं उसमें, आपको मज़ा आएगा, अच्छा लगेगा। थँक यू सर. जाता जाता नागेश सर, मंगेश, लोकांना काय आवाहन करा सिनेमाचं? माईक. मामू आप सीनियर हो, आप पहले। अरे आप नहीं आप पहले। सर आप अच्छे एक्टर हो। मैं वो तो हूँ ही।
काय नाही, जसं आत्ता सर बोलले त्याप्रमाणे वेगळा सिनेमा आहे, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरचा सिनेमा आहे. हे प्रश्न कुठेतरी त्यांना काहीतरी दिलासा देतील हा चित्रपट बघून. सरकार तसं करतच आहे, आत्ता त्यांनी सांगितलं, पण सामान्य माणूससुद्धा काहीतरी करेल हा चित्रपट बघून, असं मला वाटतं. आणि हा चित्रपटगृहातच जाऊन बघा अशी विनंती. हे घे मम. 29 मेला द महाराष्ट्र फाईल्स हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय. सगळ्यांनी तो थिएटरमध्ये जाऊन बघा, भरभरून प्रतिसाद द्या. कदाचित तुम्हाला त्यामध्ये तुमच्या प्रश्नांची उत्तरं सापडतील पण, किंवा काही प्रश्न उभे राहतील. पण आयुष्यात प्रश्न उभे राहणे गरजेचं आहे आणि प्रश्नांची उत्तरं सापडणे गरजेचं आहे. त्यामुळे 29 तारखेला द महाराष्ट्र फाईल्स हा सिनेमा बघायला विसरू नका. गौतमी, तू पण सांग, तू लोकांना हे कर, तुझे फॅन्स आहेत. मूवी 29 मेला हा मूवी येणार आहे, तर सर्वांनी भरभरून प्रेम द्यायचं आहे आणि सर्वांनी जाऊन बघायचं आहे. आणि माझं छम्मो गाणं पाहायला अजिबात विसरायचं नाही आहे. हां, अशी मी धमकी दिली आहे. हां, मी थिएटरमध्ये तर येणार आहे तुम्हाला सर्वांना भेटायला. आणि भरभरून प्रेम द्या. आम्ही सर्व कलाकारांनी खूप छान काम केलं आहे. प्रत्येक गाण्याला भरभरून प्रेम दिलं आहे. तसंच माझ्या छम्मो गाण्यालाही प्रेम द्या. थँक्यू. निश्चित. आणि 29 मेला जसं तुम्ही म्हणताय तसं की लोक सिनेमागृहातच सिनेमा पाहायला येतील, त्यामुळे तिथून पुढे सिनेमागृहात असणार आहे 29 मे पासून. तर अर्थातच सिनेमागृहात जाऊन सिनेमा पहा आणि तुमच्या सिनेमासाठी खूप खूप शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.